बावड्या कसं मास्तर म्हणीन तसं. चल बघ वरती एक गणित एकदम सिंपल आहे, डोकं लावायचा विषयच नाही, कारण आपल्याकडे डोकं आहे का? अजिबात नाही. एका वस्तूची किंमत 20% कमी झाली तर तिचा खप 20% वाढला तर एकूण व्यवहारामध्ये त्याला नफा झाला का तोटा झाला? चल गपकन 0 मिनिटामध्ये सांगतो. बघ सिंपल फॉर्म्युला आहे बघ. मूळ किंमत काय काढायची आधी? मूळ किंमत गुणिले 20% किंमत कमी झाली, बरोबर आहे, आणि खप काय झाला? 20%नं वाढला, वाढ झाली. कळालं का? सिंपल आहे. मग वस्तूची किंमत दिली का आपल्याला? नाही. चल मग किती घेऊ? आपली किती असती? कधी पण दिली नसली तर 100च घ्यायची. मग मला सांग आता 20% कमी झाली म्हणजे 100 मधून 20 झाले, कमी केले किती राहिले मग? 80. 80/100. आणि इथं 20% वाढले म्हणजे 100 मध्ये 20 वाढले किती झाले भावड्या? 120. खपकन वाढायचे आपण 100. सिंपल आहे. काटाकाटी करायची, खपकन उत्तर निघून जाते. हा 0 काटला, 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 हा 0 काटला. बघ काय आलं रे? 12×8 = 96. 96% काय झाले? आता हे कोणासोबत कम्पेअर करायचे भावड्या? 100 सोबत करायचे. कोणासोबत करायचे? 100 सोबत करायचे. कोणासोबत करायचे? 100 सोबत करायचे. मग किती आलं भाऊ? याच्यामध्ये फरक कितीचा आला? 4चा. कसं गपकन 4% काय झाला? लॉस झालाय. म्हणजे काय झालं भावड्या? तोटा झाला. हुशारीकडे तायडे बी कोणाला सांगू नको. चल मग तू 20 ऐवजी 30% वाढ झाली आणि 30% कमी झाली तर गपकन उत्तर काढणार. खपकन कमेंट मध्ये भावड्या पण फेकणार, तायडे सुद्धा फेकणार. फेक मग खपकन.